पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय मह डेरा। जय श्री हनुमान, जय श्री राम। संत साधना बाय स्नेहल सारंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विस्तृत श्रीरामकथेचा आजचा हा 10वा भाग आपल्या समोर प्रस्तुत करताना खरंच खूप आनंद होतोय। आमच्या सर्व सबस्क्रायबरांचं त्यासाठी मनपूर्वक आभार आणि नव्याने सबस्क्राईब झालेल्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, मागच्या भागात आपण भरत गुहकाची भेट अनुभवली। आता पुढे हरि अनंत हरि कथा अनंता कहाही सुनाही बहुविध सब संता। महाराज दशरथ अनंतात विलीन झाल्यानंतर रामाला वनातून परत आणायला निघालेला राजपुत्र भरताचं मन, हृदय आणि बुद्धीची जाण अयोध्येला करून देत हरिकथा आता परत एकदा गंगा किनारी आली आहे। राजा गुहकाची काही अंशी भरत खरंच श्रीरामाला परत आणू इच्छितो याची खात्री पटली आहे। त्यांनी गंगेवरचं आपलं सैन्य आता वेगवेगळ्या कामाला लावलं आहे। भरतासोबत आलेलं सैन्य, रथ, पालख्या, घोडे या सर्वांना नावांमधून पल्ल्याड न्यायचा आदेश त्यांनी दिलाय। भरताला मात्र तो एकटा सोडायला अजिबात तयार नाही। राज्यत्याग आणि सर्व प्रतिष्ठा सोपस्कार सोडून आलेल्या रामानं गुहकाकडून आतिथ्य आणि मदत नाकारली होती। श्रीरामाच्या भावनांची कदर करून गुहकानं केवटाच्या नावेतून त्यांना गंगा पार करवली होती। भरतासोबत स्वतः राहण्याची खबरदारी मात्र गुहक सतत घेतोय। चतुरस्त्र सैन्याशी लढू शकण्याची क्षमता असलेले आपले मोजके सैनिक त्याने भरताच्या सैन्यासोबत पाठवलेले आहेत आणि आपल्या स्वस्तिक नावाच्या शृंगारलेल्या नावेत भरताला बसवून तो ती स्वतः वल्हवत निघाला आहे। भरताच्या मनात मात्र खंत भरली आहे। गुहकाच्या नावेत बसण्यापूर्वी त्याने आपली राजवस्त्र उतरवून टाकली आहेत। तो आता उंची रेशमी वस्त्रात पुढे निघालाय। मंडळी, वनवास रहस्य या आपल्या रामायणावरील पुस्तकात सरश्री लिहितात की भरत हा साधक आहे आणि श्रीराम हे त्याचे ईश्वर आहेत। साधकाच्या मनात जेव्हा खऱ्या भक्तीची ज्योत तेजाने तळपू लागते तेव्हा त्याला ईश्वराशिवाय अन्य काही सुचतही नाही आणि रुचतही नाही। भरताची रामावर इतकी भक्ती होती की त्याने स्वतःच्या आईचंही ऐकलेलं नाही आणि राज्यपदाचं प्रलोभनही त्याला त्या भक्तीपासून दूर करू शकलेलं नाही। जीवनातली दुःख, सुखाची प्रलोभनं, पद प्रतिष्ठा, मानसन्मान अथवा अपमान इतकंच काय, मोक्षप्राप्तीची कामना पण आता त्याच्या मनात उरली नव्हती। सरश्री लिहितात की राम म्हणजे सत्य। रामाचं दर्शन मिळवण्यासाठी जर कैकई हे बुद्धीचं प्रतीक मानलं आणि मंथरा हा कुमार्ग, तर कुमार्गाला गेलेल्या मनाला, बुद्धीला पठण, श्रवण, मनन आणि ध्यानाद्वारे त्याचं रूपांतर रामात करणं म्हणजे सत्यात करणं, तेच खरं रामदर्शन। भरत तर आपल्यासह आपले आप्त, मित्र, सर्व परिजन घेऊन रामशोध यात्रेला निघाला आहे। तो आणि त्याचं सैन्य पैल तीरावरती पोचल्यावर त्यांना सर्वप्रथम लागतो तो भरद्वाज मुनींचा आश्रम। त्या काळी सैन्याला आश्रमामध्ये प्रवेश नव्हता। त्यामुळे भरतानी सैन्याला काही योजन दूर अंतरावरच थांबवलेलं आहे। तो स्वतः रथातून खाली उतरून पायी चालत केवळ मंत्रिमंडळ सोबत घेऊन मुनींच्या आश्रमात येऊन पोचला आहे। श्रीराम वनात आले आणि भरद्वाज मुनींच्या आश्रमात पोचले तेव्हा प्रजजन सोबत येऊ नये म्हणून त्यांना टाळून आले होते आणि भरत आत येत होता ते आपल्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन। भरद्वाज फार स्पष्ट आणि परखड बोलणारे होते। त्यांनी भरताला सरळ विचारलंय, काय येणं केलं माझ्या आश्रमात?
मी हे विचारतोय कारण माझ्या मनात तुझ्याविषयी शंका आहे. नाही मे शुद्धते मनहा. ज्याच्या मनात कधीही पाप येत नाही अशा रामाशी कपट करायला तू निघालायस का? रामाचा आणि लक्ष्मणाचा नायनाट करून निष्कंटक राज्य मिळवण्यासाठी तू निघालायस का? मंडळी, माणूस एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकला की त्याला खूप अपमान सहन करावे लागतात ह्याचा अनुभव आत्ता भरत घेत होता. त्यावेळी जे आचार्य मुनी सप्तर्षींमध्ये होते त्यांना भगवान म्हणत असत. भरत त्यानुसार म्हणतो की भगवान, आपल्याही मनात माझ्याविषयी संशय यावा. मला त्याचं खूप वाईट वाटतंय. मी खरंच सांगतो की मी अयोध्येत नसताना माझ्या आईकडून जे काही घडलं ते मला आवडलेलं नाही आणि मी त्याचा स्वीकारही करू शकत नाही. मी खरोखरी रामाला परत आणायला आणि त्याला राज्याभिषेक करायला वनात निघालो आहे. आपण मला सहकार्य करावं आणि तो कोणत्या दिशेने इथून पुढे गेलाय ते सांगावं. भरद्वाज फार मुरलेले आहेत. त्यांनी राम कुठे गेला हे सांगण्याऐवजी भरताला तिथं मुक्काम करायला सांगितलं आहे. एका साध्याशा आश्रमात राहणाऱ्या भरद्वाज मुनींनी लाखो लोकांची व्यवस्था कशी केली होती हे महर्षी वाल्मिकींनी मन मोकळेपणाने लिहिलं आहे. जिरा पाणी आणि इक्षुकांड रसोपम म्हणजे उसाच्या रसाप्रमाणे गोड असलेलं मौर्य पेय त्या सर्व लाखो लोकांना आधी देण्यात आलं. त्यानंतर देवतांना, यक्ष किन्नरांना, गंधर्वांना आणि आजूबाजूला राहणाऱ्या सामान्य जनपदांना मदतीसाठी भरद्वाजांनी आवाहन केलं आणि त्या सर्वांच्या सहकार्याने भरतासह सैन्याची, भोजनाची आणि निवासाची व्यवस्था केली आहे. भरताच्या शिबिराला 4 खोल्या होत्या. एखाद्या राजकुमाराला साजेसाच हा तंबू होता. त्याला तोरण लावून सजवण्यात आलेलं होतं. अतिथी कक्ष बाजूलाच होता जिथे राजासन ठेवलेलं होतं. महत्त्वाच्या व्यक्तींना बसण्यासाठी स्वतंत्र उंची व्यवस्था होती. या बसा असं मुनींनी म्हणताच त्या राजासनावर प्रत्यक्ष राम बसलेला आहे असं समजून भरतानं आधी नमस्कार केला आहे आणि नंतर तो सचिवांसाठी असलेल्या आसनावर स्वतः जाऊन बसलाय. त्याचा निर्लोभीपणा मुनींना बरंच काही सांगून गेलाय. सर्वांनी आपापली आसनं ग्रहण केल्यानंतर भारद्वाज मुनींनी गंधर्वराज यक्षांना बोलवलाय. त्यांनी एक लयान्वयित सायंकाळ भरतासमोर उभी केली आहे. या संध्यासमयीचं वर्णन महर्षी वाल्मिकींनी अत्यंत चोखंदळपणे लिहिलं आहे. ते लिहितात, मृदुंग वाजवावेत तसे तिथले बिल्व वृक्ष यक्षांच्या नर्तनाबरोबर डोलायला लागलेत आणि पिंपळ वृक्ष सळसळू लागलेत, जणू तेही नृत्य करत आहेत. सगळ्या वातावरणाचं एक लय निर्माण झाली आहे. आश्रमातील आतिथ्यात कसलीच कमतरता नव्हती. तिथे मांसाहार आणि सुरापानाचीही सोय होती. त्याचबरोबर शुद्ध शाकाहार आणि फळफळावळही भरपूर प्रमाणात होती. सूप हा शब्द आणि आज आपण जे सूप खूप चवीनं पितो ते त्याही काळी बनवत असत. सर्व सैन्यानं जेवणापूर्वी मोठ्या फुलांनी सजवलेल्या पात्रांमधून गरम सूपचा आनंद घेतला. भरताच्या सैन्यात वेगवेगळ्या समाजाचे घटक एकत्र आलेले होते. वाल्मिकींनी त्यांना एका आदर्श चौकटीत न बसवता जे होतं ते लिहिलेलं आहे. यादीच दिली आहे मोठी. प्रत्येक तंबूमध्ये ठेवलेल्या वस्तूंची, त्यात दात घासण्यासाठी लागणाऱ्या दंतधावण्यांपासून काजळाची डबी आणि खडावांपर्यंत अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या. असं म्हणतात, आपल्याला कदाचित माहिती नसेल म्हणून सांगावंसं वाटतं की भरद्वाजांच्या आश्रमात कल्पवृक्ष होते. त्यामुळे ते स्वतः सहादे राहत असले तरी त्यांचा आश्रम संपन्न होता. सगळे सैनिक त्या संपन्नतेच्या मायेत गुरफटले आणि बोलू लागले, स्वर्गोयम, हा तर स्वर्ग आहे. आम्हाला आता रामाला शोधायला अरण्यातही जायचं नाही आणि अयोध्येलाही परत जायचं नाही. आम्ही आता इथेच राहू.
भरत मात्र शांतचित्त होता. सकाळी भरद्वाज मुनींनी भरताला रात्र कशी गेली, माझं आतिथ्य तुला आवडलं ना असं विचारलं. त्यावर भरत म्हटला, मी ह्या मोहात नाही. मी रामाला शोधायला निघालो आहे. माझे सोबती कसे वागतायत त्याकडे दुर्लक्ष करून आपण मला पुढचा मार्ग सांगावा. मला लवकरात लवकर त्याला भेटायचं आहे. मग मात्र सगळ्या शंकांचं निरसन झाल्यामुळे भरद्वाज मुनी त्याला सांगतात की इथून तुला यमुनेच्या दक्षिण तीरावरून चालत जावं लागेल. मग तुला लांबवर असलेला चित्रकूट पर्वत दिसायला लागेल. मग मंदाकिनीचं सुद्धा दर्शन होईल. तिच्या काठानं दूरवर गेलात की प्रभू रामचंद्र राहतात ती पर्णकुटी दिसायला लागेल. आम्हाला आता निघायची आज्ञा द्या असं भरतानं म्हणताच भरद्वाजांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. त्याचं मंगल चिंतलं आहे. निघायचं ठरताच निरोपाचं म्हणून तिघी मातांनी मुनींना वंदन केलंय. भरद्वाजांनी त्या मातांचा परिचय विचारला तेव्हा भरत म्हणतो, पहिल्यांदा जिनं आपल्याला वंदन केलं ती महाराज दशरथांची ज्येष्ठ पत्नी, माझी सर्वश्रेष्ठ माता श्रीराम जननी कौसल्या आहे. तिच्यानंतर जिनं नमस्कार केला ती महाराज दशरथांची मधली पत्नी, लक्ष्मण आणि शत्रुघ्नची जननी, माझी देवी समान माता सुमित्रा आहे. आणि ही तिसरी अनार्या आर्यरूपिणी, ऐश्वर्याचा लोभ असलेली गर्विष्ठ पापी कैकेयी दुर्दैवानी माझी जननी आहे. त्याचा संताप जाणून भरद्वाज भरताला सौम्यपणे सांगतात की भरता, आपल्या मातेविषयी असं बोलू नकोस. राम वनवासात गेले आहेत याचा अर्थ ते तिथे काही महान कार्य करणार हे नक्की. त्याच्या वनातल्या निवासामुळे देव देवता ऋषी मुनी ह्या सर्वांचं भलंच होईल. तू तो दोष आहे हेच मुळात मनातून काढून टाक. मुनींचा आशीर्वाद घेऊन भरत चित्रकूटाकडे निघाला तेव्हा तो पूर्णपणे बदलला होता. राजपुत्राला असलेली सर्व आभूषणं त्यांनी आता उतरवली होती. अंगावरती आता एकही अलंकार नव्हता आणि राजवस्त्रही नव्हती. केवळ रेशमी वस्त्रातही तो देखणा बलवान वीर शोभून दिसत होता. त्यांनी त्याचा सुवर्ण रथही आता त्यागला होता आणि तो साध्या पालखीत बसून चित्रकूटाकडे जाऊ लागला होता. चित्रकूटाचं दर्शन होताच भरतानं आपलं सैन्य आणि पालखीसुद्धा त्यागली आहे. तो एकटाच पुढे जाऊ इच्छित होता. हरिकथा राजपुत्र भरतात घडणाऱ्या हळुवार बदलांसह श्रीरामांच्या चरणाकडे आता निघाली आहे. हरि अनंत हरिकथा अनंता, कहाही सुनाही बहुविध सबसंता. महर्षी वाल्मिकींनी चित्रकूटाचं बारीक तपशील देत सुंदर वर्णन केलं आहे. चित्रकूटावर औषधी वनस्पती कुठल्या, फळं असलेल्या वनस्पती कुठल्या आहेत, कोणत्या आहेत याचं तपशिलात वर्णन दिलं आहे. वनात एक प्रकारचा सुगंध भरलेला होता. फुलझाडं किंवा वेली नानाविध रंगांच्या आणि गंधांच्या फुलांनी डवरलेल्या होत्या. तिथले वनचरी गळ्यात डोक्यात फुलमाला घालून वावरत होते. त्यामुळे हा सुगंध सर्वत्र जाणवत होता. गंगा किंवा यमुनेच्या उत्तरेला फारशी सुवासिक फुलं येत नाहीत, पण नर्मदेच्या दक्षिण किनारी मात्र ती अशीच भरभरून येतात असं भरताच्या मनात येतं. त्याचं निरीक्षण बारकाईनं चालू होतं. त्याला चित्रकूटावरची वनं रौद्र स्वरूपाची, दुर्गम, कठीण, आयुष्याची निदेशक न वाटता वानप्रस्थ घेऊन ध्यानधारणा करण्यासाठी निवडलेला स्वर्गाचा सुंदर रस्ताच वाटला आहे. इतकं ते स्थान रमणीय होतं. लाखोंचं सैन्य या वनात शिरलं तर त्याची नासाडी होईल हे मनात येताच भरतानी आपलं सैन्य त्या विशाल पर्वताच्या पायथ्याशी थांबवलं आहे. काही निवडक लोकांना बोलवून त्यांनी पर्वतावर जाऊन रामाच्या पर्णकुटीचा शोध घ्यायला सांगितला आहे. त्यासाठी त्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या सगळ्या पर्णशाळा, कुटीरं, झोपड्या, झापडं बांधून राहत असलेल्या सर्व जागा बघून यायला सांगितलं आहे.
हा शोध घेताना आपल्याला कोणालाही कुठलाही उपद्रव होणार नाही ह्याची दक्षता घ्या हे सांगायलाही भरत विसरला नाही आहे. सैन्याचा डेरा पडल्यानंतर आता इथून पुढे केवळ मी एकटाच पुढे जात आहे हे तो जाहीर करतो. शत्रुघ्न, राजा गुहक आणि सुमंत त्याच्यासोबत जायला निघतात तेव्हा मात्र तो त्यांना आनंदाने सोबत घेतो. आता रामशोध यात्रेत सहभागी झालेले हत्ती, घोडे, सुवर्ण रथ, सैन्य, पालख्या, राजपुत्र आणि त्या अनुषंगानं येणारं वैभव सगळं काही प्रत्यक्ष राम भेटण्यापूर्वी मागे पडलेलं आहे. त्यांनी रेशमी वस्त्रही सोडली आहेत. तोही आता तापसी वेशात पुढे निघालाय. अहमेव गमिष्यमी, मी एकटाच त्याला भेटणार ही ओढ निर्माण होते आणि भरत पुढे जाऊ लागतो. भरद्वाज मुनींनी केवळ चित्रकूट पर्वतापर्यंतचा मार्ग सांगितलेला होता. पुढचा मार्ग स्वतः शोधायचा होता. बाहेरून मनोवेधक दिसणारं ते वन प्रत्यक्षात खूप जास्त गहन होतं. त्या गर्द वनराईत सापांचा सुळसुळाट होता. हिंस्त्र जनावरांची शक्यता लक्षात घेऊन त्या चौघांनी तलवार आणि धनुष्यबाण सोबत घेतलं होतं. गुहाचे 4 वाटाडे सैनिकही सोबत होते, पण चालताना एक वेळ अशी आली की नक्की कुठे जावं तेच कळेना. शेवटी भरत स्वतः एका उंच साल वृक्षावरती चढलाय. शत्रुघ्नही एका दुसऱ्या वृक्षावरती चढून पाहू लागलाय. त्यांना त्यांच्या समोर मंदाकिनीच्या तीरावर धूर येताना दिसलाय. एका उंच कड्यावरून तो धूर जिथून येत होता त्याचा तपशील दिसला आणि हीच रामाची कुटी ह्याची खात्री पटून ते सर्व झपाट्याने रामाच्या ओढीनं पुढे निघाले आहेत. इथे ते गुहकाचे 4 वाटाडे सैनिकही कोणताही गैरसमज नको म्हणून त्यांनी थांबवलेत. आता ते भरत, शत्रुघ्न, गुहक आणि सुमंत अशा क्रमाने झपाझप चालू लागतात. उंच सखल भागातून चालणं सोपं नाही हे लक्षात येताच हे सगळं रामाला माझ्यामुळे भोगावं लागत आहे हा विचार त्याला अस्वस्थ करून गेलाय. त्या उंच कड्यावरून भरताला पर्णकुटीचा सगळा तपशील दिसला होता. ती एखाद्या ऋषीमुनीच्या पर्णकुटी इतकीच पवित्र दिसत होती. बाहेर आवारात यज्ञ, होम, हवन करण्यासाठी यज्ञकुंड आहेत. बाजूला लाकडाचे लहान लहान ढीग केलेले आहेत. शेणाचे आणि हरणांच्या लेंड्यांचेही ढीग आहेत. अनेक प्रकारची फुलं फुललेलीही आहेत आणि गोळा केलेलीही आहेत. भरत जसजसा रामकुटीकडे जाऊ लागला तशी तशी एक गोष्ट त्याच्या ध्यानात येऊ लागली. कुटीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यांवर झाडांना वेगवेगळ्या रंगांची वस्त्र बांधलेली होती. वनप्रदेशात अंधार पडल्यावर किंवा हिंस्त्र पशूंना हल्ला केल्यावर नेमकी दिशा कळावी म्हणून अशा खुणा त्या काळात केलेल्या असत. त्यानुसार भरत, शत्रुघ्न, गुहक आणि सुमंत रामरायांच्या कुटीसमोर येऊन पोचतात. त्या पर्णकुटीसमोर येऊन भरत म्हणतोय, तत्राहम आर्यम द्रक्ष्यामी. मी दशरथपुत्र भरत या ठिकाणी राजपुत्र रामाचं नव्हे, ऋषी रामचंद्रांचं नव्हे, प्रभू रामचंद्रांचं नव्हे तर महर्षी राघवांचं दर्शन घ्यायला आलो आहे. आत येण्याची परवानगी मिळेल का? श्रीरामांना चित्रकूट पर्वतावर निवास करून आता 1 मासाच्या वर काळ लोटला होता. सीतेला ते रोजच तिथल्या वातावरणाशी तिला एकरूप होता यावं म्हणून कधी वनवासींच्या जीवन पद्धतीची, कधी वनचरांची, कधी मंदाकिनीची ओळख कथारूपात करून देत असत. कधी सुगंधी फुलांनी तिला सजवत तर कधी मंदाकिनीत जलक्रीडा करण्यासाठी नेत. त्याही दिवशी ते असेच आपल्या अस्त्र शस्त्रांनी सज्ज असलेल्या कुटीसमोर बसून तिच्याशी बोलत होते. तोच वनात होणारा बदल त्यांच्या कानांनी टिपला. भरत चित्रकूटाच्या पायथ्याशी आपल्या लवाजम्यानिशी पोचला तेव्हाची ही गोष्ट. त्या कोलाहलाने वनातली शांतता भंग पावली होती.
पक्षी घाबरून उडायला लागलेले आहेत. हत्ती, हरणांचे कळप, पशु सगळेच अस्ताव्यस्त होऊन धावू लागलेले आहेत. तेव्हा लक्ष्मण सालवृक्षावरती चढतो आणि बघू लागतो आणि त्याला पूर्व दिशेला आधी बघितलं आणि नंतर गंगा यमुनेच्या संगमाच्या दिशेला, जिथे भरद्वाज मुनींचा आश्रम होता, त्या दिशेने येणारा मोठा जनसमुदाय दिसलाय. त्यांच्यासोबत रथही त्याला दिसलेत आणि ध्वजावरचं अयोध्येचं कोविदार वृक्षाचं राजचिन्ह पाहून लक्ष्मणाचा असा समज झालाय की भरत आपल्या तिघांना घेरायला येतो आहे. लक्ष्मण त्वरित खाली उतरलाय आणि त्यांनी सीतेला ताबडतोब कुटीत पाठवायला स्वतः रामाला कवच घालायला सांगितलंय आणि नंतर त्याने अयोध्येचा रथ आणि सैन्य बघितल्याचं रामाला सांगितलंय. तो स्वतःसुद्धा कवच घालून तयार होऊन येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज झालाय. लक्ष्मणाच्या मनात साचून राहिलेल्या गेल्या कित्येक दिवसांचा राग, अपमानाचा बदला घेण्याच्या दिशेने धावत सुटलाय. मी भरताला आणि कैकेयीला आता ठार मारणारच, असा आपला निश्चय तो रामाजवळ बोलून दाखवतो. राम मात्र शांत आहे आणि त्याचबरोबर सावधही. सीतेला कुटीतच थांबायला सांगून त्यांनी कवच घातलं आहे, पण कोणतंही शस्त्र हातात घेतलेलं नाही. राम लक्ष्मणाला म्हणतात की भरत येतोय तर आनंदच आहे, येऊ दे त्याला. तू एक मात्र लक्षात ठेव, भरताला मारून आपल्याला ते कलंकित राज्य घ्यायचं नाही. भावाला मारून कसं राज्य करणार? सगळा परिवार, सगळी भावंडं जर एकत्रित असतील तर ते राज्य करण्यात मला आनंद असेल. पारिवारिक समृद्धीला रामाने इथं प्राधान्य दिलं आहे, व्यक्तिकेंद्रित यशाला नाही. हे रामायणाचं वैशिष्ट्य आहे मंडळी, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. समजावून सांगितल्यावर लक्ष्मणाचे विचारही बदलले आहेत. आता त्या दोघांच्यात संवाद सुरू झाला आहे. राम लक्ष्मणाला चिडवत म्हणतात की मी भरताला सांगीन, तातांना राज्य लक्ष्मणाला द्यायला सांग. मला भरताची खात्री आहे की तो तसं तातांना करायला उद्युक्त करेल. राम हसत असतात. लक्ष्मण पुन्हा सालवृक्षावर चढून बघू लागतो तेव्हा त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. मात्र रामाला तो त्याबद्दल काहीच बोलत नाही. आधी तो विचार करतो की स्वतः महाराज दशरथ आले असावेत. अयोध्येची राजलक्ष्मी वनात जावी ही त्यांची इच्छाच नव्हती, त्यामुळे ते तिला परत घेऊन जायला आले असावेत. त्यांनी पुन्हा एकदा निरीक्षण केलं तर त्याच्या नजरेस ध्वजावरती असलेलं कोविदार वृक्षाच्या चिन्हाबरोबर असणारं महाराज धारण करीत ते शुभ्र छत या रथावर दिसलेलं नाही. काही अघटित तर घडलं नाही आहे ना? हा मनात आलेला विचार अव्यक्तच ठेवून लक्ष्मण भराभर खाली उतरला आहे आणि त्याच क्षणी कुटीसमोर उभं राहून भरत विचारतो आहे, आत येण्याची परवानगी मिळेल का? ही वाटिका असली तरी आत तलवारी, ढाली, धनुष्य, बाणांचे भाते, चिलखतं, म्याना टांगलेल्या होत्या. पर्णकुटीचं बाह्य स्वरूप जरी आश्रमाचं असलं तरी आत क्षत्रियत्व अभिन्नपणाने टिकून होतं. बाहेर तपस्वी जीवन आणि आत सिंहाची गुहा. लक्ष्मण दुसऱ्या वेळी वृक्षावरती चढला तेव्हाच रामानं कवच काढून टाकलेलं होतं. तो यज्ञवेदीसमोर दर्भासनावरती बसलेला होता. भरतानी त्याला बघताक्षणीच ओळखलं आणि मला तो दिसतोय असं म्हणत भरत धावत सुटलाय. भरताचा आनंद उल्हास इतका तीव्र होता की तो दोनदा पडतो आणि रामाजवळ त्याच्या आधी शत्रुघ्न पोचतो. राम नंतर भरताला दोन्ही हातांनी उठवतो आणि भावानावेगानं दोघांनाही हृदयाशी धरतो. लक्ष्मणाच्याही मनातली अढी त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर केव्हाच गळून पडली आहे. चारही भावंड अनेक वर्षांनंतर एकत्र आलेली आहेत. वाल्मिकींनी समागतः असा शब्द ह्या भेटीसाठी योजला आहे, भरत भेट नाही.
त्या लक्ष्मण भरत शत्रुघ्नला आपल्या सन्मुख बघून श्रीरामांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्यात. रामाने फक्त 2दा अश्रू ढाळलेत. गंगा किनारी आल्यानंतर मागे वळून त्यांनी अयोध्येला हात जोडून मी 14 वर्षांनी परत येईन असं म्हटले. तेव्हा अयोध्येचा निरोप घेताना पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा 3ही भावंड त्यांना भेटली. तेव्हा महर्षी वाल्मिकींनी ह्या भेटीचं वर्णन लिहिलं आहे. तो रामायणाचा 100वा सर्ग आहे. त्यांचा मिलाप पाहून गुहक म्हणतो, ते 4 नीतिमान राजकुमार एकत्र आले तेव्हा आकाशात जणू सूर्य, चंद्र, शुक्र आणि गुरु यांच्यासारखे दैदिप्यमान ग्रह एकत्र आल्यासारखं वाटलं. त्यांची ती भेट बघायला तो सुमंतांसह तिथं उपस्थित होता. ह्यापरतं भाग्य ते काय. एक तत्त्वज्ञ म्हणून श्रीरामांचं आपल्याला प्रथमच दर्शन घडतं. रामचरित्राचं हे वैशिष्ट्य आहे. ते दुःखाने व्यथित होत नाहीत किंवा चांगल्या घटनेने हुरळूनही जात नाहीत. ते स्थितप्रज्ञ आहेत. तात कसे आहेत या रामाच्या प्रश्नाला भरत टाळू शकत नाही. तुझी आठवण काढत काढत ते निवर्तले हे भरत सांगतो. वार्ता ऐकताच श्रीरामांना भोवळ आली आहे. अतिशय तीव्र दुःख झालंय त्यांना. राम काही मोजक्या प्रसंगी विचलित झाले आहेत. हा त्यातला एक महत्त्वाचा प्रसंग. दशरथ कुटुंबवत्सल होता. मुलांबरोबर त्यांनी भरपूर वेळ घालवलेला असल्यामुळे 4ही पुत्रांजवळ त्याच्या खूप आठवणी होत्या. वडिलांचं आणि मुलांचं भावनात्मक बंध फार घट्ट होते. त्याचबरोबर ते एक श्रेष्ठ कर्तबगार पराक्रमी राजासुद्धा होते. श्रीरामांनी मग नदीकाठी जाऊन ज्येष्ठ पुत्र या नात्याने आवश्यक ते औपचारिक विधी पूर्ण केले. इंगुदी नावाच्या एका वन्य वृक्षाला लाल रंगाची फळं येतात. त्यात बोरं घालून रामाने त्याचे पिंड तयार केले. आम्ही हेच खातो म्हणून त्याचेच पिंड केले आहेत, ते स्वीकारातात असं म्हणत हात जोडतो. भरतापाठोपाठ दशरथ महाराजांचं अष्टप्रधान मंडळ, ज्यात वशिष्ठ, वामदेव हे पुरोहित, कश्यप, जाबाली, मार्कंडेय, सुयज्ञ, गौतम, कात्यायन हे ब्रह्मर्षी होते आणि 3ही माता होत्या, ते येऊन पोचले आहेत. हे सगळे मंदाकिनीच्या किनारी एकत्र आले आहेत. रामचंद्रानं केलेलं पिंडदान येताना कौसल्याच्या नजरेस पडताच तिच्या मनात येतं की ज्या जंबूद्वीपाच्या 4ही दिशांना ज्याचं साम्राज्य पसरलं आहे त्या सम्राटाला इंदुकीचा पिंड. ही काय वेळ आलेली आहे आपल्यावर. भरत दशरथ महाराजांचा काळ झाल्याचं सांगत असताना त्याचा आईबद्दलचा राग पुन्हा उफाळून बाहेर येतो. भरत म्हणतो, दशरथांना आपण अभिजात व्यक्ती म्हणतो. मी त्यांचा अनादर करत नाही, परंतु धर्म अर्थ यांचे नियम वार्धक्यामुळे त्यांच्याकडून शिथिल झाले आणि हा अनाचार घडला. तू ज्यांचा शब्द व्यर्थ जाऊ दिला नाहीस ते आता हयात नाहीत, तेव्हा तू आता परत चल. एक क्षत्रिय पुत्र म्हणून तुझं हे कर्तव्य आहे की राज्यकारभाराची जबाबदारी, वडिलांनी केलेलं कृत्य बाजूला ठेवून तू स्वीकारावंस. अयोध्येला परत येऊन 4ही वर्णांचा आधार म्हणून जी कर्तव्य आहेत त्याचं तू पालन करावंस आणि 4ही आश्रमांचा जो आधार आहे तो गृहस्थ धर्म, हे तापसी जीवन त्यागून तू स्वीकारावास. हा माझा हट्ट समज, आग्रह समज, नाही तर विनवणी समज, पण आता तू माझ्याबरोबर परत चल. भरत चर्चेत हारणारा नव्हता मंडळी. तो रामाला म्हणतो, आपल्यावर 3 प्रकारची ऋणं असतात दादा. निसर्ग आपल्यावरती जी कृपा करत असतो ते देवऋण, विचार, उत्तम परंपरा, मार्गदर्शन ह्यांचं ऋषी ऋण, कुल परंपरेचं येतं ते पितृऋण, शिवाय क्षत्रिय परंपरेचं तुझ्यावरती ऋण आहे ते वेगळंच. जे वाईट विचारांचे लोक आहेत त्यांचं निर्दालन करायचं आणि चांगले आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं सोडून तू हा असा तपस्व्यासारखा का राहतोयस.
माझ्या आईकडून झालेल्या चुकीचं तू परिमार्जन कर. विसरून जाते. मी तुझ्या पायावर डोकं ठेवून तुला विनंती करतोय, माझ्यावर कृपा कर आणि अयोध्येला परत चल. आणि तुला जर माझं मागणं मान्य नसेल तर मीही इथेच राहतो. मीही तशीच वल्कलं घातलेली आहेत. सोबत आलेले सगळेच भरताला अनुमोदन देतात. महर्षी वाल्मिकी ह्याला संसद म्हणतायत. तर अशा अयोध्येच्या राजमाता, पुरोहित, अष्टप्रधान मंडळ आणि पौरजनाची जी संसद चित्रकूट पर्वतावर मंदाकिनीच्या किनारी भरली होती, त्या सर्वांसमोरच दशरथ गेल्याचं समजल्यावरही श्रीराम, अविचल राहिलेले श्रीराम बोलू लागतात. श्रीरामाच्या ह्या प्रसंगीच्या भावना करुणाद्र शब्दात गदिमांनी मांडल्या आहेत आणि सुधीर फडकेंनी करुण रसात त्या गायल्या आहेत. राम भरताला म्हणतायत, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. नको अग्रहाने मजसी, परतवू सव्यर्थ, पितृवचन पाळू दोघे, होऊ रे कृतार्थ. मुकुट कवच धारण करी, का वेश तापसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. श्रीराम भरताला समजवतायत की सगळ्यात आधी तू हा वेश सोडून दे आणि राजवस्त्र घाल. हे भरता, आपण मिळून हे पितृऋण फेडणार आहोत. तू अयोध्येत राहून आणि मी वनात राहून. आपण महाराज दशरथांची अपत्य आहोत. अपत्य म्हणजे काय, तर जो वडिलांकडून झालेली चूक दुरुस्त करून त्यांना पतनापासून थांबवतो तो. ते सांगतात की नरकात पूत नावाचा एक प्रकार आहे. जो स्वतःचा शब्द खरा करत नाही तो त्यात पडतो. आपण त्यांचे पुत्र आहोत. आपण त्यांना नरकात जाऊ द्यायचं का? त्यांचा हा शब्द खरा होण्यासाठी तू अयोध्येला परत जा. माझ्याबरोबर लक्ष्मण आहे आणि तुझ्याबरोबर शत्रुघ्न. आपण चारही भाऊ मिळून सत्यस्थम सत्य मार्गावर चालणाऱ्या दशरथांचं ऋण फेडलं पाहिजे. भरता, त्यासाठी शत्रुघ्नासह तू परत जा. श्रोते हो, रामायणकार म्हणतात, जो मानव प्रतिदिन भक्तिभाव से रामचरित सुनेगा अथवा पढ़ेगा, वह निष्पाप होकर अमर जीवन प्राप्त करेगा. रामचंद्राय नमः. इतना ही कहते जाओ. मंडळी, रामचंद्राय नमः ह्या भावनेसह मीही आजच्या या विस्तृत श्रीराम कथेला विराम देते. आपण अजूनही संत साधना बाय स्नेहल सारंग हे आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. त्यावर सध्या सादर होत असलेल्या विस्तृत श्रीरामकथेला लाईक करून जरूर शेअर करा, कारण ही भारतीय संस्कृतीची अलौकिक संपदा आहे. आपल्या सहभागाने ती सर्वत्र दूरवर जाऊन पोचणार आहे. जय श्रीराम.